तोंडावर स्पष्ट बोलून तुमच्या मागे तुमचं नाव काढणाऱ्या माणसांना सांभाळून ठेवायचं असतं. आत्मविश्वासानं अपमानाला, धीरानं अपयशाला आणि माणुसकीनं माणसाला जिंकता येतं. जीवनातील वाईट काळ आपल्याला कोण हसतं, कोण दुर्लक्ष करतं आणि कोण सावरण्यासाठी पुढं येतं हे दाखवून देतो. समविचारी लोक एकत्र आल्याशिवाय त्या विचाराचं महत्त्व कुणाला सांगता येत नाही. सुखाची व्याख्या स्वतःलाच शोधावी लागते. मागे वळून पाहिल्याशिवाय वाटचालीचा हिशेब लागत नाही. कितीही मजबूत असल्याचा आवडला तरी नशिबासमोर सगळे कमजोरच ठरतात. विचारांचे दरवाजे नेहमी खुले असावेत, त्याशिवाय विचारांची देवाणघेवाण करता येत नाही. कोणतीही व्यक्ती साधेपणा आणि नम्रपणा या गुणांच्या आधारे सर्व काही साध्य करू शकते. उठा, मेहनत करा, कारण विचार केल्यानं नैराश्य वाटायला येतं आणि मेहनत केल्यानं यश मिळतं. विचारांच्या जोरावर आणि ताकदीच्या धारेवर जे लढतात त्यांच्यापासून विजयश्री कधीही दूर राहू शकत नाही. नवस, पूजा, अर्चा, देव हे सगळं करून झालं की माणसं नशिबावर खापर फोडतात. विचार आणि विश्वासामध्ये पवित्रता आणि त्यावर असणारं नियंत्रण हा यशाचा पूल आहे. जीवनात आपल्या उपस्थितीमुळे एखादी व्यक्ती आपलं दुःख विसरत असेल तर आपली उपस्थिती महत्त्वपूर्ण आहे. जीवन हे पेनासारखं आहे. त्यातील शाई संपण्यापूर्वी आपली कथा लिहिता आली पाहिजे. अयोग्य वेळी बोलणं आणि योग्य वेळी मौन राहणं यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असता. ऐकून घेतल्यानं खूप काही बोलता येतं आणि खूप बोलतच राहिल्यानं ऐकायचं राहूनच जातं. ज्या भावनेला शब्दांची गरज नसते त्यापेक्षा सुंदर कोणतीही भावना नसते. स्वार्थी किंवा स्वतःच्या सुखाचा विचार करणाऱ्या माणसांच्या जगात इतरांचं अस्तित्व नसतं. आपलं प्रेम म्हणजे असं असतं, सुख तुझं, आनंद माझा, दुःख तुझं, अश्रू माझे, ओढ तुझी, प्रीत माझी. प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं. हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. वेळेचा अपव्यय ही सर्वात मोठी उधळपट्टी आहे.